नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयपथ प्रबोधिनीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम म्हणजे पोलीस चालक 2025 साठी एक महत्त्वाची PYQ सिरीज पाहतोय। 2021 ते 2024 मध्ये वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम यावर जे तांत्रिक प्रश्न विचारलेले आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। बघा, या सिरीजचा दुसरा भाग आहे। या दुसऱ्या भागामध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास, वाहन ओलांडून जाण्यास डॅश डॅश। बघा, ऑप्शन आहेत परवानगी आहे, परवानगी नाही, हॉर्न वाजवून जाऊ शकतो, सावधानतेसह परवानगी आहे, असे वेगवेगळे तुम्हाला पर्याय दिलेत। बघा, वळण रस्त्यावर वाहन ओव्हरटेकिंग करण्यास परवानगी नाही। तुम्ही वळण रस्त्यावर म्हणजे ज्यावेळेस वळता कॉर्नरला त्यावेळेस तुम्हाला तुमचं वाहन ओव्हरटेकिंग करण्यासाठी कोणतीही परवानगी नसते। तर मोटार वाहन कायदा 1988 नुसार ही तुम्हाला नियम लक्षात ठेवावा लागेल। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, वाहनामध्ये हे ठेवू नये म्हणजे वाहनामध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या नाही पाहिजेत। पहिला ऑप्शन आहे प्रथमोपचार पेटी। ही प्रथमोपचार पेटी तर कंपल्सरी तुमच्या वाहनामध्ये असलीच पाहिजे। टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल किंवा कोणतेही वाहन असेल तर त्यामध्ये प्रथमोपचार पेटी तुमची असली पाहिजे। ज्वलनशील पदार्थ, टूल किट आणि औषध, तुम्ही तुमचे औषध वगैरे ठेवू शकता। टूल किट म्हणजे तुमचं जर वाहन रस्त्यामध्ये नादुरुस्त झालं तर ते व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला टूल किट तर आवश्यकच आहे। त्याच्यानंतर ज्वलनशील पदार्थ म्हणजे ज्वलनशील पदार्थ जे आहेत, गॅस असेल किंवा वेगवेगळे पेट घेणारे जे पदार्थ असतात तर ते पदार्थ तुम्ही तुमच्या वाहनामध्ये ठेवले नाही पाहिजेत। कायद्यानं हे ठेवण्यासाठी बंदी आहे, येते लक्षामध्ये। त्यामुळे याचं जे उत्तर आहे ज्वलनशील पदार्थ आहे। पुढचा प्रश्न आहे, वाहनात इंधन भरताना काय केलं पाहिजे किंवा काय केलं नाही पाहिजे। तर बघा, चाकातील हवेचा दाब तपासू नये, गाडी चालू ठेवू नये, धूम्रपान करू नये, वाहनांचे लाईटचा वापर करू नये। येते लक्षामध्ये। काही वेळेस असे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न पर्याय दिले जाऊ शकतात। तर याचं जे उत्तर आहे की धूम्रपान करू नये। तुम्ही गाडी चालू ठेवू शकता किंवा बाकीच्याचा काही संबंध नाही। तुम्ही काय करू शकत नाही, धूम्रपान करू शकत नाही, कारण तिथं आगीची घटना घडू शकते। त्यामुळं तुमच्या वाहनामध्ये इंधन, पेट्रोल, डिझेल किंवा CNG काय जे असताल भरत असाल तर त्यावेळेस तुमच्या वाहनामध्ये तुम्ही धूम्रपान केलं नाही पाहिजे। पुढचा प्रश्न आहे, वाहन चालकाने मनुष्यविरहित क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावे। तुम्ही रेल्वे क्रॉसिंग एखाद्या ठिकाणी आहे आणि ती तुम्हाला तुमच्या वाहनाने ओलांडायची, तर अशा वेळी काय केलं पाहिजे। बघा, रेल्वेची वाट न पाहता रेल्वे मार्ग ओलांडावा, भुगा व्हाल भुगा। रेल्वेची वाट न पाहता जर तुम्ही क्रॉस केला तर काय होईल, हॉर्न वाजवून लवकरात लवकर रेल्वे मार्ग ओलांडावा। येत्या लक्षामध्ये रेल्वे जाईपर्यंत वाट पाहावी, रस्त्याने डाव्या बाजूने थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी। येते या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 4 नंबर आहे। रेल्वे रस्त्याने डाव्या बाजूला थांबून तुम्ही रेल्वे येत नसल्याची दोन्ही साईडला चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही तिथून रेल्वे मार्ग ओलांडू शकता। पुढचा प्रश्न आहे, जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे। जड वाहनं जी असतात, ट्रक वगैरे, टेम्पो किंवा इतर जी जड वाहनं असतात ती रस्त्याच्या कोणत्या बाजूने तुम्ही चालवली पाहिजेत। हा जो रस्ता आहे तर या ठिकाणी काही लोक उजव्या बाजूने चालवतात, काही मधून चालवतात आणि काही लोक हे डाव्या बाजूने चालवतात। त्यांना काही नियम वगैरे काहीच माहिती नसतात। हे बरेचसे असे नमुने आहेत की वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना वाटेल तसे ती वाहनं चालवतात। तर बघा, या ज्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे डाव्या बाजूने। तुमची जी जड वाहनं आहेत ती जड वाहनं तुम्ही डाव्या बाजूनेच चालवली पाहिजेत। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या हॉर्नला परवानगी आहे। तुमच्या वाहनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न वाजवता, बसवून घेता, त्यापैकी आपल्या मोटार वाहन कायदा 1988 नुसार कोणत्या हॉर्नला आपल्याला परवानगी आहे, बाकी कोणताही हॉर्न आपण बसवू शकत नाही। बघा, इलेक्ट्रिक हॉर्न जे आहेत ते इलेक्ट्रिक हॉर्नला फक्त परवानगी आहे। बाकी हॉर्न जे तुम्ही वेगवेगळ्या आवाजाचे हॉर्न बसवता किंवा मोठमोठे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न बसवता तर त्याला परवानगी नाही। पुढचा प्रश्न आहे, चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास काय परवानगी आहे का नाही का कसं। बसमध्ये परवानगी आहे, ऑटो रिक्षामध्ये परवानगी आहे, सर्व वाहनामध्ये मनाई आहे आणि बसमध्ये परवानगी नाही। तर बघा, या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर सर्व वाहनामध्ये मनाई आहे, म्हणजे कोणत्याही वाहनामध्ये तुम्ही
चालताना उतरू शकत नाही किंवा बसू शकत नाही, हे मोटार वाहन कायदा 1988 नुसार नियम आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? म्हणजे कोणत्या रस्त्यावर तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकत नाही? अरुंद पूल, रुंद पूल, राज्य महामार्ग, पंचायत रस्ता. आता बघा, एक एवढं लॉजिक तुम्ही प्रश्न वाचून किंवा विश्लेषण पाहून तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. आता राज्य महामार्ग आणि पंचायत महामार्ग याचा काय संबंध आहे? म्हणजे याच्यावर काय आपण ओव्हरटेकिंग करायचं नाही का? येते लक्षात? थोडंसं तुम्ही लॉजिक लावा, म्हणजे हे दोन पर्याय तुमचे कटले. अरुंद पूल आणि रुंद पूल. आता रुंद पुलावर तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण इथं आपल्याला काय विचारले? मनाई आहे. म्हणजे अरुंद पूल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अरुंद पूल म्हणजे जास्त ब्रॉड पूल नसेल तर त्या ठिकाणी आपण वाहनाचं आपल्या ओव्हरटेकिंग करू शकत नाही, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्याल? बघा, इथं एक चित्र दाखवलेलं आहे. तुम्ही इकडे जाताय आणि तुमच्या समोरून वाहन येतंय, तर त्याला तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्याल? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बरेचसे विद्यार्थी मागे हा प्रश्न चुकलेले आहेत. बघा, आपण इकडे जात असताना आपल्या विरुद्ध दिशेने, म्हणजे हे इकडून वाहन येतंय, तर त्याला आपल्या कोणत्या दिशेने आपण जाऊ दिलं पाहिजे? तर आपण इकडे जात असताना आपली उजवी बाजू इकडचीच आहे, म्हणजे आपण त्याला उजव्या बाजूने जाऊ दिलं पाहिजे. म्हणजे तुमच्या उजव्या बाजूने त्याला जाऊ दिलं पाहिजे. येते लक्षामध्ये? पुढचा प्रश्न आहे आपला, जेव्हा तुम्ही शाळेजवळ गाडी चालवत असता तेव्हा काय कराल? एखाद्या शाळेजवळ जर तुम्ही गाडी चालवताय, शाळेपासून पुढे तुम्हाला जायचं आहे, तिथून रस्ता आहे, तर अशा वेळी तुम्ही काय कराल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लवकर पुढे जाण्यासाठी वेग वाढवाल, अजिबात ही चूक करायची नाही. वेग कमी कराल, सतत हॉर्न वाजवाल, वाहनाचे दिवे लावा. येते लक्षात? तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते वेग कमी कराल. तुम्ही एखाद्या शाळेपासून, हॉस्पिटलपासून जर गाडी चालवत असाल तर तुम्ही तिथं वेग कमी केला पाहिजे, असं मोटार वाहन कायदा 1988 सांगतो. ठीक आहे? तर या ठिकाणी आपण PYQ सिरीजचा दुसरा भाग पाहिलेला आहे. तर हे जे प्रश्न सांगतोय, विश्लेषण काही सांगतोय, तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर आधारितच पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं मित्रांनो, नक्की पुढचे पण व्हिडिओ पहा आणि मागचे जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिले पाहिजेत. भेटूया पुढच्या तिसऱ्या भागामध्ये. थँक्यू.